नमस्कार. आता आपण पाहत आहोत देवी महात्म्य अध्याय 11वा. आज नवमी आहे तिथी आणि यामध्ये नारायणीची सर्व स्तुती आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. या देवी सर्वभूतेषु तृप्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. श्री गणेशाय नमः. श्री महासरस्वते नमः. श्री देवे नमः. जय भवदुःख विनाशके भक्तपालके दुष्टांतके उत्पत्ती स्थिती संहारके जय अंबिके तुझ नमो. तू अनंत अवतार धरून दुष्टजना करसी शासन आणि निजदासाचे रक्षण आनंदे करसी आंबे तू. असो आता श्रोते सज्जन तुम्ही होऊनी सावधान. पहा मागील अनुसंधान सिंहावलोकने करोनिया. गतकथार्थ सम्यक देवीने शुंभ मारिला देख. देव हर्ष पावले सकळीक ते निरूपण जाहले. आता पुढील सुरस कथा मेघा सांगे राजा सुरथा. तिचं विस्तारे तुम्हा समजता सांगतो मी निश्चये. देवीने शुंभ निशुंभ असुर मारले असता इंद्रादी सुरवर. अग्न्यादी दिक्पाळ समक्र स्तविते झाले देवी ते. इष्ट लाभे प्रसन्न मुख आशा पूर्ण झाल्या देख. तेव्हा मिळवणी सकळीक कात्यायनी स्तवियेली. देवी जे शरण येती तू ते त्यांच्या नाशिशी तू दुःखाते. आता प्रसन्न हो आम्हा ते शरण आलो तुझ लागी. तू सकळ जगाची माता चराचरी वागे तुझी सत्ता. विश्वाची ईश्वरी तत्वता आम्हा लागी प्रसन्न हो. तू विश्वजनक माया खरी तुझ शरण आलो निर्धारी. प्रसन्न हो निया झडकरी आम्हा लागी तारावे. तू जगासी आधारभूत पृथ्वी रूपे विश्वधरित उदक रूपे तू निश्चित या विश्वासी वाढवसी. तू वैष्णवी शक्ती उत्तम अनंत तुझा पराक्रम. या जगाचे बीज परम थोर माया असशी तू. तुझ्या माया मोहे करून मोहिले असे समस्त जन. तू जरी होशी प्रसन्न तरीच मुक्ती जगासी. सकळ विद्या तुझे भेद तू समस्त स्त्रिया प्रसिद्ध. तू एक विश्वव्यापक आगाध तुझी स्तुती तू करीसी. जेव्हा तू सर्वभूत रूपिणी योग मोक्ष प्रदायिनी तव स्तुतीसी आमच्या वाणी सदा तत्पर असोत. सर्व जनाचे हृदयी जाण तू बुद्धिरूपे असशी पूर्ण. तू स्वर्गमोक्ष देणार आपण नारायणी तुझ नमो. नारायणाची पत्नी म्हणून तुझं नारायणी हे अभिधान. वेदरूपे नारायण ठेविता झाला तुझ लागी. कला काष्टादी रूपे परम करसी विश्वाचा परिणाम. काळरूपे संहार धर्म नारायणी तुझ नमो. सर्व मंगलाचे तू मंगल शिवे तू साधिसी अर्थ सकळ. त्र्यंबके गौरी शरण केवळ नारायणी तुझ नमो. तू उत्पत्ती स्थिती प्रलयाची शक्ती अनादी असती साची. गुणाश्रया गुणमयाची नारायणी तुझ नमो. शरणांगत जो असे दिन त्याच्या पिढेचे तू परित्राण. करसी सर्वांची पिढा हरण नारायणी तुझ नमो. तू हंसयुक्त विमान वाहिनी तू ब्रह्मशक्ती रूपधारिणी. तू कुशोदके क्षयकारिणी नारायणी तुझ नमो. तू रुद्रशक्ती रूपे करून केले त्रिशूल चंद्र सर्पधारण आणि महावृषभ वाहन नारायणी तुझ नमो. आता तिचं जे जे रूप आहे प्रत्येक देवापासून घेतलेलं आणि शेवटी नारायणी तुझ नमो. ते सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. तसं ते शेवटी नारायणी तुझ नमो हे एक स्तोत्रच आहे संस्कृतमधलं. त्याचा हा प्राकृत अर्थ आहे. तू कौमारी रूप धरसी मयूर कुक्कुट पालन करसी. हस्ताचे ठाई शक्ती धरसी नारायणी तुझ नमो. शंख चक्रादी शारंग प्रसिद्ध ग्रहण करुणी आयुधे विविध.
होसी तू वैष्णवी रूपागाध, नारायणी तुझ नमो. घेऊनी महा उग्र चक्रा, दाडेने सावरली वसुंधरा, वराह रूप तू भयंकरा, नारायणी तुझ नमो. उग्र नरसिंह रूप धरून हिरण्यकश्यपू मारला जाण, त्रैलोक्याचे केले त्राण, नारायणी तुझ नमो. किरीट वज्र सहस्त्र नयन, ऐसे त्वा इंद्र रूप घेऊन, केला वृत्राचा प्राणहरण, नारायणी तुझ नमो. शिवदूतीच्या रूपे केवळ, मारले दैत्य महाबळ, घोर शब्द केला तत्काळ, नारायणी तुझ नमो. दाडा भयंकर वदने, शिरोमाला विभूषणे, चामुंडे चंडमुंड मथने, नारायणी नमोस्तुते. लक्ष्मी लज्जे महाविद्ये, श्रद्धे पुष्टी ध्रुवे स्वदे, महारात्री महाविद्ये, नारायणी तुझ नमो. नमोस्तुते. तू मेधा तू श्रेष्ठा सरस्वती, ब्रह्ममानाची तू संपत्ती, ईशे तू प्रसन्न होय नियती, नारायणी नमोस्तुते. सर्वस्वरूप तू सर्वेश्वरी, सर्व शक्तियुक्तावधारी, भयापासून आम्हा सितारी, दुर्गे देवी नमोस्तुते. हे तुझे सौम्य वदन, शोभायमान त्रिलोचन, करावे सर्वभूत रक्षण, कात्यायनी तुझ नमो. कतऋषींची कन्या म्हणून नामासे कात्यायनी, त्या तुझ प्रतिभवानी, नमस्कार आमुचा. तुझा त्रिशूल भयंकर, ज्वाला कराला अति उग्र, सर्व दैत्यनाश करो सत्वर, भद्रकाली नमोस्तुते. सगळ्या देवांची नावात इथं आपण घेत आहोत. भद्र म्हणजे कल्याण, ते होय कालाही पासून, जिच्या भक्ताचे म्हणून भद्रकाली नाम तुझे. देवीजी घंटा शब्दे करून, जगाते करून या पूर्ण, दैत्य तेजाते नाशी जाण, तुझी घंटा जगदंबे. ती घंटा पापापासून, सर्वदाही पुनीत करून, आमचे करो रक्षण, पुत्रा परी निश्चय. आसुर रक्त वसा पंक, तेने माखिरा खड्ग सम्यक, शुभकारणे होत देक, चंडिके तुझ शरणामी. म्हणजे आसुरांच्या रक्तापासून तुझ्या हातातली तलवार माखलेली आहे, आणि ती कशासाठी? चांगल्या कामासाठी केला आहेस. अशा चंडिके माते आम्ही तुला शरण आहोत. तू संतुष्ट झालीस असता, सर्व रोग नाशिशी तत्वता, सर्व कामार्थे तुझी रुष्टता, नाश करी जगदंबे. तुझे जे का आश्रित जन, त्यासी नाही विपत्ती जाण, ते तव आश्रया ते पाऊन, धन्य होती त्रैलोके. त्वा बहुशक्ती रूप घेतले, धर्मद्वेष्टे असुर भले, त्यासी बळे कंदन केले, तुझा ऐसी कोण दुजी. विद्या शास्त्रे विवेक दिवीप, आद्य वाक्यात तुझे स्वरूप, महाधिक्कार ममत्व खूप, त्यात विश्व भ्रमले हे. हे भवसमुद्राच्या ठाई, असती महाविकारी अही, शत्रू चोर दावान लही, तेथे तू रक्षिसी विश्वाते. म्हणजे हे जे विश्व आहे ते सगळं असं काय म्हणतात ते असुर लोकांनी भरलेलं आहे, किंवा वाईट वासनांनी इच्छांनी भरलेलं आहे. तिथं अनेक विकार रूपी साप राहत आहेत. अतिममत्व आहे सगळ्या बाबतीमध्ये, अधिकार आहे, महाअधिकार. म्हणजे आम्हाला वाटतं हो हे सगळं शत्रू आहेत, चोर आहेत, अग्नी आहे, अशा सगळ्यांपासून तू आमचं रक्षण करतेस. तू विश्वाची स्वामिनी जाण, यास्तव जगाचे करशी पालन, विश्वात्मिका असशी म्हणून, धारण करशी जगत्रया. ब्रह्मादिक दे जगदाधार, त्यासही तू स्तुत्य साचार, या कारणे तव चरणी तत्पर, ते नम्र होऊन राहती सदा. देवी तू प्रसन्न होऊन, शत्रूपासून करसी पालन, जैसे आताची दैत्य वधून, रक्षण केले आमुचे. सकल जगाच्या पापाते, उत्पाता आणि उपसर्गाते, शीघ्र आता त्वा शांती दे, पाव व्हावे जगदंबे. म्हणजे आता ती चिडलेली होती ना, तेव्हा ती सगळी स्तुती केली की जगासाठी तू आता शांत हो. त्रैलोक्यवासी लोकातेही वरप्रदान करावे, असवायची देवीची स्तुती. ऐकून तेव्हा श्री भगवती, प्रसन्न होऊन बोलती, सुरगणाते ते धवा. वरदानी तुम्हाला गुण, तरी वर मागावा एक क्षणी, जो काय इच्छित तुमचे मनी, आणि जनी उपकारक. म्हणजे लोकांसाठी पण जो वर चांगला असा असेल, जो तुमच्या मनी आहे, तो वर तुम्ही आता मागावा.
मागाल त्या वरा ते देईन, तुमचा अर्थ पूर्ण करीन. ऐसे देवीचे ऐकोनी वचन, देव बोलते जाहले. तू त्रैलोक्याची अखिलेश्वरी, सर्व बाधा प्रशमन करी. विनाशावे आमचे वैरी, ह्याची कार्य करावे. तुझसी मागतो हाची वर, जेव्हा माझी संकट थोर. पडेल तेव्हा तू अवतार, घेऊन विघ्न निवारावे. ऐकून सर्व देवाची वाणी, देवी बोलती झाली ते क्षणी. पूर्वी 3 अवतार धरुणी, दैत्य मारले दुरात्मे. मधु कैटभ महिषासुर, 2 अवतार हे दैत्यवर. मारले पूर्वी आता सत्वर, शुंभ निशुंभ मारले. पुढे बहुता अवतार, तुम्हासाठी धरीन साचार. त्याचा मी सांगते विस्तार, श्रवण करा देव हो. वैवस्वत मन्वंतरी, म्हणजे आता वैवस्वत जे सुरू होईल, आता हे आपण मार्कंडेय पुराणातलं वैवस्वत दुसरं आहे. 14 मनूची 14 मन्वंतर. तर वैवस्वत म्हणू माझारी, 38व्ये युगांतरी. युगे 28 विटेवर उभा म्हणतो ना आपण, ते रूप. द्वापारी गोकुलपुरी, उत्पन्न होईन नंदग्रही. प्रथम भूतळी येऊन, देवकीचा गर्भ काढीन. रोहिणीच्या उदरी घालीन, मग उत्पन्न होईन मी. नंदगोपाची पत्नी जगात, यशोदा नामे जी विख्यात. तिचे पोटी अवतार निश्चित, घेईन मी मध्यरात्री. तेव्हा वसुदेव कृष्णा ते आणील, यशोदेचे पुढे ठेवील. आणि मजला घेऊन जाईल, मोत्रे लागी वेगेसी. देता देवकीचे जवळ, कंस होईल उतावेळ. माते घेऊन तात्काळ, शिळेवरी आपटूप आहे. तै गगनी जाईन वरचे वरी, कंस भय पावेला अंतरी. देवगंधर्व ते अवसरी, स्तवन माझे करतील. शुंभ निशुंभ दोघे दैत्य, पुन्हा उत्पन्न होतील सत्य. त्यांचा वध करावया अगत्य, जगदंबे त्वा निर्धारे. ऐसी देवस्तुती ते काळी, ऐकून येईन विंध्याचळी. तेथे राहून तात्काळी, वंदिन शुंभ निशुंभाते. त्यासाठी 4था अवतार, तो वधूनी शुंभासूर. देवभक्तासी हर्ष थोर, करीन मीच ते समयी. ती विंध्यवासिनी देवी, तिने सांगितलं पुढचा अवतार मी असा घेणार आहे की ते हिच्या यशोदेच्या गर्भी मी राहीन. आणि मग जेव्हा तो कंस मला आपटायसाठी घेऊन जाईल, कृष्णाला आणून ठेवेल आणि तो तिला घेऊन जातो ना शक्तीला. आणि तेव्हा ते मी हातात मी त्याच्या निष्ठेन, तर ती विंध्यवासिनी विंध्याचलावरती जाते. आणि शुंभ निशुंभ आहेत ते पुन्हा अवतार घेतील, त्यांचा वध मी तिथे करणार आहे. 4थ्या अवतारी सत्यदान, नंदा ऐसे नामाभिधान. माझे असंख्य नामगुण, अंत न कळे कोणासी. नंदादेवी आहे ना, ते 4था अवतार आहे. 5व्या अवताराचे कारण, सांगते मी पुन्हा लागून. कश्यपाची स्त्री धनुजान, पुत्र ती याचे 61. धनुचे म्हणून दानव, पराक्रमी असती सर्व. त्यात वैप्रचित्त जयाचे नाव, महागर्भिष्ठ असुर तो. झाले तद्वंशा पासाव, असुर पराक्रमी अभिनव. त्याही पराभविता देव, मजला शरण येती ते. तेव्हा रक्तदंतिका नामे सत्वर, 5वा अवतार घेईन अवतार. भूमी एवढे करुणी शरीर, स्थावर जंगम व्यापीन मी. मेरू एवढे करीन स्तन, घोर रूप पृथ्वी प्रमाण. दानवाचे घेईन प्राण, चावणी गिळीन सगळेची. तेव्हा दानवा ते भक्षिता, रक्तदात होतील तत्वता. म्हणून नामे रक्तदंता, होईल मज लागी. ऐसे सर्व दानव मारल्यावर, सुखी व्हाल तुम्ही अपार. तुमची संकटे वारंवार, निवारण करेन मी. आता पहिले देवीचे अवतार झाले महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती. मग 4था अवतार सांगितलाय, ती शक्ती यशोदेच्या पोटी येणारी. आणि तीच पुढे विंध्यवासिनी आहे. आणि तेव्हा ती शुंभ निशुंभाला मारणार आहे. मग 4था तो झाला की नंदा अवतार सांगितला तिने स्वतःचा. मग 5वा अवतार रक्तदंतिका सांगितलेला आहे. 4था अवतार नंदा सांगितला आहे, तो वधूनी शुंभासुर. देवभक्तासी हर्ष थोर, कर्ण मीच निर्धारी. 4थ्या अवतारी सत्यदान, नंदा ऐसे नामाभिधान. नंदाच्या पोटी जन्मली म्हणून नंदा नाव असेल तिचं. आणि 5व्या अवतारी ती रक्तदंतिका. मग आता धनुपासून दानव, कश्यपाच्या सर्व, दिती, आदिती आणि धनु या 3 स्त्रिया. आदितीपासून देव, दितीपासून राक्षस, धनुपासून दानव नावाची जमात आहे. मग त्यातल्या एका राक्षसाचं नाव सांगितलं आहे
वैप्रचित्त, आणि त्या अवतारामध्ये तो अनेक देवांचा पराजय करील. देव माझं स्मरण करतील आणि मग मी त्या दानवांचे प्राण घेईन, त्यांना चावून कचाकचा खाईन, माझे दात रक्ताळलेले होतील, म्हणून मला रक्तदंता हे नाव पडलेलं आहे. मग 6व्या अवतारी काय सांगितलं तिनं? 6व्या अवताराचे कारण सांगते मी तुम्हाला गुण. शतवर्षे पर्जन्य जाऊन अनावृष्टी होईल, तेव्हा क्षुधे तृषेने व्यापून स्तवितील सर्व ऋषीगण. कित्येक सोडतील प्राण अन्ना वाचून ते काळी. तै अयोनी शताक्षी अवतार घेऊन मित सत्वर. शतनेत्रानी मुनिवर कृपादृष्टीने पाहेन मी. तेव्हा शताक्षी हे नाम माते ठेवतील परम. मग अन्न शाकादी उत्तम आपले देही करीन मी. मग ती शताक्षी म्हणजेच आता शाकंभरी देवी आहे पुढचा अवतार. दृष्टी वाचून शाक अन्न शरीरापासून उत्पन्न. करोनी पोषेन सर्वजण भरण करीन सर्वांचे. तेव्हा शाकंभरी हे नाम माझे होईल विख्यात परम. तेव्हा असुर दुर्गम त्याते मारीन निश्चय. शाकंभरी अख्खा महात्म्य पण माझ्या ह्या चॅनलवरती आहे बरं. मग आतापर्यंत 6 अवतार कुठले झाले? महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, त्यानंतर नंदा, त्यानंतर रक्तदंता, आणि 6व्या अवताराची शताक्षी सांगितली की 100 वर्ष आवर्षण पडेल, पाऊस पडणार नाही, लोक अन्न पाण्या वाचून अन्नान्न करून मरतील. तेव्हा अनेक ऋषीगण माझे प्रार्थना पण करतील, कित्येक जण प्राणही सोडतील अन्ना वाचून. तेव्हा मी शताक्षी हा अवतार घेणार आहे. मी कृपादृष्टीने पाहीन त्या सगळ्या ऋषींना. शतनेत्रांनी म्हणजे 100 डोळ्यांनी, शताक्षी म्हणजे 100 डोळ्यांची. आणि माझ्या शरीरापासूनच मी शाक आणि भाज्या उत्पन्न करीन, आणि तेव्हा मग माझं नाव शाकंभरी असं पडेल. तर ही कर्नाटकामध्ये ही देवी आहे शाकंभरी. तेव्हाची असुर दुर्गम त्याते मारीन निश्चय. दैत्य दुर्गमाख्य मारीन म्हणून दुर्गा देवी हे अभिधान प्राप्त होईल माते पूर्ण सर्वजनी विख्यात जे. 7व्या अवताराचे कारण, तेव्हा ती दुर्गादेवी अवतार पण आहे 6व्या अवतारामध्ये, आणि ती दुर्गमाख्य नावाच्या राक्षसाला मारणार आहे. 7व्या अवताराचे कारण आताची तुम्हा सांगेन. राक्षस भाऊ होतील जाण पृथ्वीवरी एकदा. धेनू ब्राह्मणा ते भक्षितील, यज्ञ यागादी विध्वंसीतील. तेव्हा सर्व ऋषी स्तवितील, मज लागे पुनरपी. तेव्हा मागुती भयंकर रूप धरून या दुर्धर. राक्षस भक्षण समग्र ऋषी रक्षणा कारणे. मग सहजची ऋषीगण स्तवितील मज लागून. भीमादेवी नामाभिधान विख्यात तेव्हा होईल. 8व्या अवतारात तिचं नाव काय आहे? भीमादेवी आहे. पृथ्वीवर पुन्हा एकदा म्हणले खूप राक्षस होतील, आणि ते गायी ब्राह्मण प्रजाजन सर्वांना भक्षण करतील त्यांचं. मग माझी प्रार्थना ऋषीमुनी करतील, तेव्हा मी 8व्या अवतारामध्ये जन्माला येईल आणि असाच राक्षसांचा पण संहार करेन. तेव्हा मला भीमादेवी ह्या नावाने जाणलं जाईल. अरुण नामे प्रचंड दैत्य उत्पन्न होईल एकदा. तो त्रैलोक्यासी पीडा करील, सर्व देवासी त्रासविल. गाय ब्राह्मणा ते बक्षील, कष्ट करील स्त्रिया. ते ब्राह्मणांवरच डोळा, राक्षसांचा पण सगळ्यांचाच. जेव्हा जेव्हा येतात तेव्हा ते गरीब बिचाऱ्या गायी उलट परोपकारी त्या, आणि ब्राह्मण हे सर्व देशासाठी सर्वस्व वाहणारे, ह्या लोकांनाच ते नको असतात. कारण ह्यांची एकदा पिढा गेली की सगळं बळकावणं सोपं जातं, इतर गोष्टींना भ्रष्ट करणं. म्हणून पहिलं राक्षस पण ब्राह्मणांनाच उचलून उचलून खात होते. तेव्हा ते पण अरुण नावाचा एक असा राक्षस होईल, स्त्रियांना भ्रष्ट होईल, गायी ब्राह्मणाला मारील. तेव्हा सर्व देव ऋषीगण मजकारणे येतील शरण. तो मी 8वा अवतार धरीन, भ्रमर रूप ते माझे. ते समयी असंख्यात होऊनी भ्रमर, चित्रविचित्र वनी अपार. मारेन तो महासुर त्रैलोक्य हिता कारणे. अरुण दैत्यासी मारता या परी, मज लोक म्हणतील भ्रामरी. म्हणजे भुंग्याच्या रूपाने अवतार केला आहे तिनं. तो अरुण दैत्याला मारण्यासाठी अनेक भुंगे निर्माण केलेले आहेत, आणि म्हणून तिचं नाव भ्रामरी आहे. आणि योगामध्ये भ्रामरी नावाचा प्राणायामाचा एक प्रकार देखील आहे. स्तवन माझे नाना परी, या त्रैलोकी करतील. ऐसे केवळ त्रैलोक्य हिता, आम्ही अवतार धरीन तत्वता. अष्टावताराची कथा
तुम्हा कारणे निरुपली. आता अष्टावतार कुठले कुठले प्रत्येकदा आपण रिव्हिजन करूया. पहिली महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, मग नंदा, मग रक्तदंतिका, मग शाकंभरी किंवा शताक्षी, मग भीमा, आणि आता ही भ्रामरी. देवही या प्रकारे करून देवहो या प्रकारे करून जेव्हा जेव्हा दानवापासून तुम्हासी पीडा होईल जाणं, अथवा धर्मावघा लोपेल, तेव्हा तेव्हा अवतार धरून कर्ण शत्रूचे निर्दाळन, मुख्यत्वे अंशबळे करून उत्पन्न होईन ते काळी. पूर्ण अवतार नाही, देवी कुणाच्या तरी अंशाने पुढे अवतार घेणार आहे 8 अवतारानंतर. कार्यानुसार अवतार मी घेतसे निरंतर, ऐसे देवी बोलली साचार, देवा लागी ते दवा. असो या प्रकारे करून या अध्यायी निरूपण, देवीने स्वमुखे आपण अवतार कथिले देवासी. पुढे 12वे अध्यायी जाण, स्वचरिताचे महिमान, देवी सांगेल देवा लागून एक चित्ते श्रवण करा. हा अध्याय सुरस जाण, याचे करता श्रवण पठन, सर्व बाधा जाती निरसून देवी ही श्रवण करतसे. ऐशी देवीची ही वाणी, पुढील अध्यायी पहा शोधुनी. देवीने स्वमुखे करून चरित्र वर्णन जे केले, व्यासे जैसे वर्णन केले आणि देवीनेही बोलविले, तैसेच येथे निरूपले, यात संशय असेना. यास्तव सज्जनी अवधान, देवनी ग्रंथ करावा श्रवण, निरंतर राम ब्राह्मण हेची प्रार्थी सर्वासी. त्या देवीशी नमस्कार, असोत माझे निरंतर, जिने कृपा करून निजदासावर ग्रंथ हा गोड वदविला. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिक मन्वंतरे देवी भगवती महात्मे महासरस्वती आख्याने 11ाध्याय समाप्तः. श्री जगदंबार्पणमस्तु. नमो देवे महादेवे शिवाये सतत नमः. नमो प्रकृती भद्राये प्रणता नियता स्मताम्.